ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ನೇಹಾ ಹಿರೇಮಠ್ ಹತ್ಯೆ ಕೇಸ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಈ ಪ್ರಕರಣದ ವಿಚಾರಣೆಗೆ ವಿಶೇಷ ಕೋರ್ಟ್ ಅನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಸಿಎಂ ನನಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ ಈ ಬಗ್ಗೆ ಅಂತ ವಿಶೇಷ ಕೋರ್ಟ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ಗೆ ರಣದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 90 ರಿಂದ 120 ದಿನಗಳ ಒಳಗೆ ವಿಚಾರಣೆ ಮುಗಿಸೋದಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ನೀಡಬೇಕು ಅಂತ ಕೂಡ ಕೇಳಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಿಸೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ನೇಹಾ ಕರ್ನಾಟಕದ ಮಗಳು, ನನಗೂ ಮಗಳಿದ್ದ ಹಾಗೆ, ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರಾಜಕಾರಣವನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ಗೆ ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಆಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. कर्नाटक की बेटी थी, है और हमेशा रहेगी. आज नेहा हमारे बीच में नहीं, पर वो हमारी बेटी भी है. हमने 3 निर्णय लिए हैं. जैसे ही ये कत्ल हुआ, अपराधी को पकड़कर जेल में डाल दिया. हमने स्पेशल कोर्ट, आज मैं आपके चैनल पर बता रहा हूँ, मुझे मुख्यमंत्री सिद्धारमैया जी ने बताया, वी विल कॉन्स्टिट्यूट ए स्पेशल कोर्ट टू ट्राई द क्रिमिनल एंड मर्डरर ऑफ नेहा. Number 2, within 90 to 120 days, the trial will be completed. We will request the court. Number 3, we will ensure that criminal who murdered Neha, he is given capital punishment. उसे फांसी की सजा दिलवाएंगे कोर्ट को कहकर. और यहाँ क्या हो रहा है, वो मर्डर की राजनीति कर रहे हैं. आपको मैं याद करवाऊँ परेश मेहता मर्डर केस. जब सिद्धारमैया जी पिछली बार मुख्यमंत्री थे तो इसी प्रकार का प्रपंच और प्रोपगेंडा बीजेपी ने रचा था. फिर क्या हुआ चुनाव के बाद, परेश मेहता के परिवार को दूध से मक्खी की तरह निकालकर फेंक दिया. और जब सीबीआई की रिपोर्ट आई तो ये साबित हो गया कि येदुरप्पा झूठ बोलते थे, बोम्मई झूठ बोलते थे, अशोक झूठ बोलते थे, अश्वत्थ नारायण झूठ बोलते थे और बीजेपी का हर नेता झूठ बोलता था. वही झूठ अब फिर वो कर रहे हैं. इनका काम है कत्ल पर राजनीति करना. हमारा काम है कातिल को सजा दिलवाना. हम कातिल को फांसी की सजा दिलवाएंगे. स्पेशल कोर्ट का गठन करने के लिए सीएम ने लॉ मिनिस्टर को कह दिया है. 90 टू 120 डेज में ट्रायल पूरा होगा और हम कोर्ट से कहेंगे इसको कैपिटल पनिशमेंट दीजिए ताकि फिर कोई किसी बेटी के साथ ऐसा ना कर सके. नेहा कर्नाटक की बेटी थी, है और हमेशा रहेगी. आज नेहा हमारे बीच में नहीं, पर वो हमारी बेटी भी है. हमने 3 निर्णय लिए हैं. जैसे ही ये कत्ल हुआ, अपराधी को पकड़कर जेल में डाल दिया. हमने स्पेशल कोर्ट, आज मैं आपके चैनल पर बता रहा हूँ, मुझे मुख्यमंत्री सिद्धारमैया जी ने बताया, वी विल कॉन्स्टिट्यूट ए स्पेशल कोर्ट टू ट्राई द क्रिमिनल एंड मर्डरर ऑफ नेहा. नंबर 2, within 90 to 120 days, the trial will be completed. We will request the court. Number 3, we will ensure that criminal who murdered Neha, he is given capital punishment. उसे फांसी की सजा दिलवाएंगे कोर्ट को कहकर. और यहाँ क्या हो रहा है, वो मर्डर की राजनीति कर रहे हैं. आपको मैं याद करवाऊँ परेश मेहता मर्डर केस. जब सिद्धारमैया जी पिछली बार मुख्यमंत्री थे तो इसी प्रकार का प्रपंच और प्रोपगेंडा बीजेपी ने रचा था. फिर क्या हुआ चुनाव के बाद, परेश मेहता के परिवार को दूध से मक्खी की तरह निकालकर फेंक दिया. और जब सीबीआई की रिपोर्ट आई तो ये साबित हो गया कि येदुरप्पा झूठ बोलते थे, बोम्मई झूठ बोलते थे, अशोक झूठ बोलते थे, अश्वत्थ नारायण झूठ बोलते थे और बीजेपी का हर नेता झूठ बोलता था. वही झूठ अब फिर वो कर रहे हैं. इनका काम है कत्ल पर राजनीति करना. हमारा काम है कातिल को सजा दिलवाना. हम कातिल को फांसी की सजा दिलवाएंगे. स्पेशल कोर्ट का गठन करने के लिए सीएम ने लॉ मिनिस्टर को कह दिया है. 90 टू 120 डेज में ट्रायल पूरा होगा और हम कोर्ट से कहेंगे इसको कैपिटल पनिशमेंट दीजिए ताकि फिर कोई किसी बेटी के साथ ऐसा ना कर सके. नेहा ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ಗೆ ನೀಡಿದ ಎಕ್ಸ್ಕ್ಲೂಸಿವ್ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಸ್ತುವಾರಿ ರಣದೀಪ್ ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಈ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಈ ನೇಹಾ ಹತ್ಯೆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನನ್ನ ಬಳಿ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕಾಗಿಯೇ ವಿಶೇಷ ಕೋರ್ಟ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ 90 ರಿಂದ 120 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಕೋರ್ಟ್ನ ವಿಚಾರಣೆ ಮುಗಿಬೇಕು. ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ
ಪ್ರಕರಣದ ವಿಚಾರಣೆ ಮುಗಿಬೇಕು ಅಂತ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಆದಷ್ಟು ತ್ವರಿತಗತಿಯಾಗಿ ಈ ಪ್ರಕರಣದ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಅತಿ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಏನು ಜನರ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇದೆ, ಆ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ನಾವು ಕೋರ್ಟ್ನ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ನಿರ್ಭೀತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿ.